अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत। त्याने नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं, त्यांची जमीन बळजबरीने हिसकावल्याचं देखील अनेक आरोप जे आहेत ते शेतकऱ्यांकडून समोर येत आहेत। आपल्यासोबत नाशिकच्या पाथर्डी गवळाणे शिवारातील शेतकरी विलास जाधव आहेत। ते आपल्या मार्गाने गवळणाला येत होते। येत असताना याच्यावर होते, ते पाळतीवर होते। हा कुठून जाणार आहे, कोणत्या रस्त्याने जाणार आहे, याच्या मागं कोणीतरी असावं। मग ते पुलावर चढल्याच्या नंतर काही किलोमीटर गेल्यावर त्यांचा ॲक्सिडेंट झाला। पण ॲक्सिडेंटचा असा पहिला आहे का त्या पुलावरचा का ॲक्सिडेंट वर होतो आणि भाऊ खाली पडतो, असा पहिला ॲक्सिडेंट आहे। म्हणून आमचा 100% हा घातपात आहे, अपघात नाही आहे। कॅप्टन खराचं नावच एवढं मोठं होतं ना साहेब, त्याचं नाव ऐकलं तर पोलिसांनाही गडबडून जायचे का भाऊ एवढा मोठा माणूस आहे, असं कारण असं त्यांना वाटत असेल। पण जेव्हा त्याची बंधुगिरी आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का असाच आहे। आता त्याच्या ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे, इथं कोणालाही माफ केलं जाणार नाही। त्याच्यामुळं याला पण माफ करून अशी माझी विनंती आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।